नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. शालेय साहित्य खरेदीत पारदर्शकतेचे आदेश. 13 एप्रिल 2026च्या GRचा आधार. पेण तालुक्यात अनेक नामवंत शाळांमध्ये GRला केराची टोपली. पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 13 एप्रिल 2026च्या आदेशाला डावलून शिक्षण संस्था मनमानी करत आहेत. त्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनच्या प्राथमिक शिक्षण संचालय मार्फत शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या संदर्भातील शासन निर्णय GR दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बंधनकारक करण्यात आली आहे. सदर GR नुसार विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले वह्या, पुस्तके, गणवेश आदी शैक्षणिक साहित्य निर्धारित दरात आणि गुणवत्ता राखूनच खरेदी करणे बंधनकारक आहे. शाळांनी कोणत्याही विशिष्ट दुकानदाराकडून सक्तीने साहित्य खरेदी करण्यास भाग पाडू नये. तसेच पालकांवर अनावश्यक आर्थिक बोजा पडणार नाही याची खबरदारी घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय NCERT, SCERT, बालभारती यांच्या अभ्यासक्रमानुसारच पाठ्यपुस्तकांचा वापर करण्याचे सांगण्यात आले आहे. खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांची सक्ती टाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित शाळा व्यवस्थापन व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पालक व विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्यास तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. या निर्णयामुळे शाळांमधील शैक्षणिक साहित्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि पालकांची आर्थिक लूट थांबेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र पेण तालुक्यामध्ये यापेक्षा विरोधाभास पाहायला मिळत आहे. या संदर्भात गट शिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. पेण तालुक्यात अनेक शिक्षण संस्था, नामांकित शिक्षण संस्था आहेत. ज्या शिक्षण संस्था जो गेले एक शिक्षण खात्याचं एक GR निघालेला आहे त्याला अधीन राहून पुस्तकं आणि गणवेश खरेदी करायला मागत नाही, तर काही बेसिक अशी त्यांच्या मर्जीतले किंवा काही दुकानांसाठी त्यांनी ठेके काढलेले आहेत आणि त्याच दुकानांमधनं पुस्तकं आणि गणवेश खरेदी करा असं सांगत आहेत. तरी आपण नक्की काय प्रकार आहे हे आपण आता येथील गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. दिनांक 13/4/2026च्या शासकीय परिपत्रकानुसार सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळांनी त्या मंडळांनी प्रमाणित केलेली पुस्तकेच वापरणे सर्व शाळांना अनिवार्य आहे. आणि कोणत्याही शाळेने गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य कुठल्या तरी एका स्पेसिफिक दुकानातून खरेदी करण्यासाठी त्या शाळा कुठल्याही पालकांना सक्ती करू शकत नाही. असा प्रकार ज्या ठिकाणी घडतोय त्या सर्व त्या शाळांवर योग्य ती कारवाई केली जाईल. धन्यवाद. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.